शोकांतिका एक खंत आहे की आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्या अतिशय वेळेनुसार आणि सुस्थितीत शिस्तीचं पालन करून होतात. जेव्हा आपण ऑल इंडिया ओपन गट ठेवतो ना, मला बऱ्याच दिवसापासून मेसेजेस येतात, कॉल करतात, प्रेक्षकांची फीडबॅक आपण घेतो की ओपन गट ठेवल्यानंतर त्यांच्या टीम लेट का येतात. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो येतो ते तुमच्याकडे 2 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅचेस होतात. ओपन गटातले खेळाडू जर दिलेल्या वेळेनुसार जर वेळेत आले, चला 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत समजू शकतो आपण की बाहेरून पोरं येतात, एक तालुक्यापासून 40 ते 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा प्रवास करून खेळाडू येतात, हेही आपल्याला मान्य आहे. आपण खेळाडूंची जाण ठेवणारे आपण माणसं आहोत. पण किमान खेळाडू 12 वाजेपर्यंत स्पर्धेला पोहोचले पाहिजे. जर का 12 वाजेपर्यंत पोहोचले, कुठल्याही आयोजकाची इच्छा नसते की मी 5 ते 6 दिवस जी मेहनत करून आमच्या गावातल्या पोरांनी आमच्या सहकार्याने जी मेहनत करून स्पर्धा ठेवलेली असते ती 2 ओव्हर किंवा 1 ओव्हर किंवा 3 ओव्हरच्या झाल्या पाहिजे. पण ओपनचे खेळाडू लवकर येतच नाहीत. आणि आता ही गोष्ट सगळ्या प्रेक्षकांना आणि आयोजकांना माहिती झालेली आहे की ओपनचे खेळाडू हे लवकर येत नाहीत. त्याच्यामुळे त्यांची फारशी खंत बाळगली नाहीत का आपल्याला काही वाटत नाही. आज प्रेक्षकांचा मी फीडबॅक घेतला, प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा. ओपनचा गट ठेवूच नका. 1 लाख बक्षीस 2 लाख बक्षीस ओपनचा गट ठेवूच नका, कारण की त्यांच्याकडे शिस्त नाही. एक तर तुम्ही प्रोफेशनल खेळाडू पैसे घेऊन हरवज येतो, पैसे घेऊन खेळता. आमची पोरं घ्या, 20,000चं बक्षीस असलं ना तरी पूर्ण संघ हा आपापल्या जर्सीमध्ये शिस्तीत वेळेवर येतो. जर वेळेवर नाही आला तर पेनल्टी घेऊन खेळतो. मग हे शिस्तीचं पालन फक्त वाडा तालुक्यानेच करायचं का, हा प्रश्नही आमच्याकडे उद्भवतो. तर यापुढं ओपनच्या गटाला विनंती असेल की तुम्ही प्रोफेशनल खेळाडू आहेत, तुमच्याकडे बघून भावी पिढी यंग जनरेशन हे बघून शिकताय ना, तर तुम्ही तुम्हाला जर असं वाटतंय ना का आमचा आदर्श कोणी घ्यावा, तर तुम्ही वेळेत या, तुम्ही शिस्तीचं पालन करा.